खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त ना? कमेंट करून नक्की सांगा। आताच ना माझे बाकीचे पार्सल रिसीव झालेले आहेत, म्हटलं चला लगेच त्याचाही व्हिडिओ बनवावा। तर मी मागवलेल्या आहेत ऑनलाईन साड्या। आता ही जी पहिली साडी आहे ना, ती ना मला खूप दिवसापासून घ्यायची आहे, पण त्याचा कपडा सेम जसा मला पाहिजे तसाच आहे का बघूया। कारण ना याच्या अगोदर माझ्याकडे अशा पद्धतीची साडी होती, पण धुतल्यानंतर ना ती खराबच झाली आणि मला अशी साडी हवी होती, एकदम साधी सिंपल, हेवी नको होती। कारण माझ्याकडे ज्या काठपदर साड्या आहेत ना ते हेवी आहेत आणि वेअर करायला पण खूप जास्त टाईम लागतो, म्हणून मला ना हलक्या फुलक्या आणि एकदम झटपट साडी वेअर करता येईल अशाच घ्यायच्या होत्या। त्याच्यासाठी ही साडी मागवलेली आहे आणि कलर तर छान आलेला आहे, जसा मला हवा तसा व्हाईट आणि जे त्याची बॉर्डर आहे ना रेड कलरमध्ये। आता ही बेंगॉली साडी या साडीलाही म्हणतात, कारण बेंगॉली लोक अशीच साडी वेअर करतात, पण ही ना कॉटनमध्ये आलेली आहे आणि मला ना सिल्कमध्ये पाहिजे होती, पण तरीही खूप सुंदर आहे आणि त्याची बुटी बघा त्या साडीवरती किती सुंदर वाटत आहे। आणि तिकडचे लोक ना बेंगॉली लोक अशा पद्धतीची कॉटनची साडी वेअर करतात आणि किती सुंदर दिसते बघा। खूपच छान आहे ही साडी, मला आवडली आणि याचं सूतही चांगलं आहे, गोळा वगैरे होत नाही, मग म्हणलं चला ठेवूनच घ्यावी, रिटर्न नाही करायची। तर बघा ही पूर्ण साडी अशी आहे आणि याचा जो ब्लाऊज पीस आहे ना तो रेड कलरमध्ये आहे अशा पद्धतीमध्ये। तर खूप सुंदर साडी मला तर आवडलेली। चला आता नेक्स्ट साडी ओपन करू, कारण मी खूप साऱ्या साड्याच मागवलेल्या आहेत। तर आता ही दुसरी साडी ना मी जी मागवलेली आहे ती सिल्कमध्ये। काय आहे ना माझ्याकडे खूप साऱ्या साड्या आहेत काठपदरवाल्या, पण त्या भारी आहेत, हेवी आहेत आणि मला जर कधी असा साडी घालून व्हिडिओ वगैरे बनवायला आवडतात, पण ते हेवी साड्या असल्यामुळे ना साडीच वेअर करायला खूप जास्त टाईम लागतो आणि त्याच्यावरती काम करायचं म्हणल्यानंतर ना तर खूप जास्त अवघड जातं। म्हणून म्हणलं की अशा एकदम हलक्या फुलक्या साड्या मागवाव्या, म्हणजे जर घरी देवाची पूजा वगैरे करायची असेल तर झटपट वेअर करता येईल आणि एकदम हलक्या फुलक्या आहेत आणि कलर कॉम्बिनेशन बघा किती छान आहे। माझ्याकडे अशा पद्धतीची पण साडी नव्हती, म्हणून ही साडी मागवलेली आहे। खूप सुंदर आहे, सिल्कमध्ये, एकदम हलके आणि एकदम इझी वेअर करू शकतात। तर अशी साडी, तर याचे सगळ्या प्राईस जे आहेत ना ते तुम्हाला इथे फोटोमध्ये दिसत असतील सगळ्या साड्यांचे, आणि याच्या ज्या लिंक आहेत ना मी सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। आता याचा कार्ट ना अशा पद्धतीने आहे, म्हणून ब्लाऊज पण पर्पलमध्ये आलेलं आहे, बैंगन कलरचा बघा। खूप सुंदर आहे ही साडी आणि एकदम इझी वेअर करू शकतो। आणि याचा पदर जो आहे तो बघा ह्या पद्धतीमध्ये आहे। छान आहे साडी, तुम्हाला आवडली का कमेंट करून नक्की सांगा। तर इथे बघा सूत पण खरंच खूप छान आहे, मला तर याचं सूत ना पर्सनली खूप जास्त आवडले, कारण अशा साड्या आहेत ना आपण झटपट घालू शकतो, म्हणजे घरात पूजा असेल किंवा काय असेल, कारण काठपदराच्या साडीवर काम करायचं म्हणलं ना खरंच खूप जास्त जातं। आता ही जी मी तिसरी साडी मागवलेली आहे ना, मला ना बांधणीच्या साड्या खूप जास्त आवडतात आणि तशाच पद्धतीने मला मागवायची होती आणि सर्च करून आता हे नवीनच आलेली आहे। आणखीन याच्या अगोदर ही साडी मी बघितली नव्हती, म्हणून ही साडी मागवलेली आहे। याचं सूत म्हणाल ना तर खरंच खूप सॉफ्ट आहे, तुम्ही जशी साडी वेअर कराल ना तशी। आणि ह्याची बॉर्डर बघा खूप सुंदर आहे, कलर पण खूप छान आहे। अशा पद्धतीचे कलर माझ्याकडे जास्त नाही आहेत, म्हणून ही साडी मागवलेली आहे। जास्त करून तर पिंक, रेड अशाच कलरच्या साड्या आहेत माझ्याकडे। तर खूप छान आहे ही साडी, बांधणी टाईप आहे, जसं की तारक मेहतामध्ये ती दया भाभी वापरते ना तशीच। आणि याचा ब्लाऊज बघा किती सुंदर आहे आणि जे आपले स्लीव्ज आहेत ना त्याच्यावरती पण डिझाईन आहे, म्हणून खूप सुंदर साडी आहे, एकदम छान। हे पण साडी मला खूप जास्त आवडलेली आहे। आता तुम्हाला जर ही साडी घ्यायची असेल तर सगळ्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, तिथून ना तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे। तर पूर्ण ही साडी अशीच आहे, याचं वर्क पण छान आहे आणि मेन म्हणजे धुतल्यानंतर ना ह्या साडीला काहीच होत नाही, ॲज इट इज राहते, खराब होत नाही, कलर जात नाही, काहीच प्रॉब्लेम नाही आहे ह्या साडीचा। इतकी सुंदर साडी आहे आणि स्वस्त आणि मस्त ही साडी भेटलेली आहे। तर पूर्ण साडी अशीच आहे बघा, अशा पद्धतीने मी जशी दाखवत आहे ना सेम तशीच साडी आहे, सुंदर आहे एकदम। चला आता ही साडी तर आपण बघितलेली आहे, नेक्स्ट साडी आपण ओपन करून बघावी। आता ही जी साडी आहे ना जी ओपन करत अशा पद्धतीचा पॅटर्न माझ्याकडे नव्हता आणि कलर पण नव्हता,
म्हणून ही साडी मी मागवलेली आहे. खरंच बरं का, जेव्हा मी अगोदर बघितलेले होते ना त्यावेळेस प्राईस जास्त होत्या आणि आता सेलमध्ये मी घेते ना तर सगळ्याच्या प्राईस कमी झालेल्या आहेत. 50, 60 किंवा 100 रुपयांनीही कमी झाली. म्हणजे जर 500 रुपयाची साडी असेल ना तर सहज तुम्हाला 300-250 रुपयाला ही साडी भेटते. आणि बघा याचा कलर किती सुंदर आहे, एकदम क्यूट आहे. आणि वेअर केल्यानंतर ना ह्याचा ब्लाऊज शिवल्यानंतर ना आणखीन साडी छान दिसणार आहे. आणि ही साडी कशी आहे माहिती आहे का, आपण जसं वेअर करचाल ना एकदम तशी साडी बसते, परफेक्ट साडी बसते. एवढी सुंदर साडी आहे, सिल्कमध्ये आहे. याची बॉर्डर जी लेस आहे ना बॉर्डरला आणि पूर्ण प्लेन साडी आहे, पण याचं सूत खूप सुंदर आहे. जशी हवी तशी फॅन्सी साडी आहे. वन साईड पदर घेऊ शकतो आणि याचा ब्लाऊज असाच आहे आणि खाली ना स्लीव्जला वगैरे बॉर्डर लावू शकता. एकदम सुंदर प्लेन आहे पण एकदम सुंदर साडी आहे. तर अशा पद्धतीची बॉर्डर आहे, तुम्ही बघू शकता. आणि बिलकुल हेवी साडी नाही आहे, एकदम छान आहे, स्वस्त आणि मस्त पण आहे. तर तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती साडी आवडली कमेंट करून नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तेही तुम्ही विचारू शकता. चला व्हिडिओ इथेच